नमस्कार, माझं नाव संयम देशमाने अँड आय वेलकम यू इन इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर. 30 दिवसामध्ये मी तुम्हाला रीडिंग आणि रायटिंग शिकवणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही म्हणजे ते एज मॅटर करत नाही यार, तुम्ही 5 वर्षाचे असो की 95, काही फरक पडत नाही आहे. पण जर तुम्हाला इंग्रजी लिहिता वाचता येत नाही तर ते तुमचं बेसिकच क्लिअर नाही, तर मग तुम्ही बोलायला कधीच शिकू शकणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना बोलायला शिकायचं आहे ते विद्यार्थी काय करतात, सगळ्यात पुढे ही चूक करतात, त्यांचं बेसिक क्लिअर नसतं आणि बोलायला जायला डायरेक्ट ग्रामर सुरू करतात. नाही समजणार तुम्हाला, ट्रस्ट मी, अरे माझा एक्सपिरियन्स आहे. ओके, पण या ठिकाणी जर तुमचं बेसिक क्लिअर असेल मग तुम्हाला इतक्या इझिली समजेल ना ग्रामर. मग हे बेसिक काय, तर बेसिक हे आहे. ठीक आहे ना. रीडिंग रायटिंग तुमची परफेक्ट करून घ्या, कारण खूप फॅक्टर्स असतात जे तुम्हाला माहीत नाही. ओके, आतापर्यंत जे आपण गोष्ट शिकलो त्यातून तुम्हाला समजलं असेलच. आणि आज जे आहे आपण नवीन लेसन सुरू करतो आहोत, लेसन नंबर 14. ओके, खूप महत्त्वाचा लेसन आहे. यामध्ये आज आपण सायलेंट लेटर बद्दल डिस्कस करणार आहोत. ओके, जर अजूनपर्यंत चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल, लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. ऑनलाईन क्लास जॉईन करायची असेल, रीडिंग रायटिंग चांगलं असेल तुमचं, फक्त बोलता येतं नाही, तर माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये एनरोल करून घ्या. सीट्स फुल होत आहेत लवकरात लवकर. ओके, आणि जर का हे पुस्तक तुम्हाला पाहिजे, ज्या बुकच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आतापर्यंत इंग्रजी लिहायला वाचायला शिकले, किती मुलं लहान लहान लिहायला वाचायला शिकले आणि त्यांच्या क्लासमध्ये ते A1 आहेत. ओके, मी आता जेव्हा कोर्स सुरू केला तेव्हा आतापर्यंत कमीत कमी 100च्या आसपास पुस्तकं पाठवली असतील. ओके ना. तर त्या लोकांचा मला एक रिव्ह्यू असा येतो की सर खूप भारी समजतंय, खूप भारी प्रॅक्टिस होती आणि खरंच एक्सपेक्ट नव्हतं करत आम्ही की एखाद्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही इतकं जबरदस्त इंग्रजी लिहायला आणि वाचायला शिकू. ओके, चलो. तर जर तुम्हाला बुक मागवायचं असेल घरी तर तुम्ही लगेच दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून घ्या आणि लगेच आपले बुक ऑर्डर करून घ्या. ओके, 1200 रुपयाचं बुक आहे. बुकबद्दल सगळी इन्फॉर्मेशन मी लेसन नंबर 1 डे नंबर 1 मध्ये दिलेली आहे या सिरीजच्या. सो बघा, चेक करा आणि ऑर्डर करून घ्या, कारण स्टॉक कमी झाला तर मग आम्ही पुस्तकं पाठवू शकणार नाही, मग तुम्ही किती डिमांड केली तरी. ओके, चलो. ओके, सो आज आपण रीडिंग रूल नंबर 32 आणि 38 बद्दल डिस्कशन करणार आहोत. ओके, काय आहे ते या रूल्समध्ये ना आज आपण सायलेंट वर्ड बद्दल डिस्कशन करणार आहोत. सायलेंट वर्ड म्हणजे काय, सायलेंट लेटर. ओके, उदाहरणार्थ एक शब्द आहे SIGN. ठीक आहे, शब्द काय SIGN. आता जसं मी तुम्हाला वाचायला शिकवलं तर S म्हणजे स, याला प्रणन्स कसं करतो, याला प्रणन्स करतो आपण साईन. काय प्रणन्स करतो, सा ई न. ठीक आहे, आता बघा, साचं S आलं, ईचं I आलं आणि नचं N आलं. बरोबर. मग जीचं काय काम त्या ठिकाणी, भाई काहीच काम नाही आहे. हेच तर काम असतं सायलेंट लेटरचं. सायलेंट लेटरचं म्हणजे काय की भाई त्या शब्दामध्ये तो लेटर आहे पण त्याचं काम काहीच नाही आहे, प्रणन्स बिलकुल करता येत नाही आहे, काहीच प्रोनाऊन्सिएशन त्याचं होत नाही आहे. बरोबर की नाही. त्याला आपण सायलेंट लेटर असं म्हणत असतो आणि हे समजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही सिगन म्हणसाल तर चुकलं नाही अर्थ, SIGN ला सिगन म्हणसाल तर चुकलं, कारण तुम्हाला माहीत झालं पाहिजे की कोणत्या ठिकाणी कोणते वर्ड आपल्याला सायलेंट करायला पाहिजे. आता बघा कसं आहे ना, इंग्लिश लँग्वेज ही बॉरोड म्हणजे आलेली आहे चलत. म्हणजे काय, इंग्लिश लँग्वेज कुठून आली आहे, इंग्लिश लँग्वेज आली आहे तुमची लॅटिन लँग्वेज झालं, फ्रेंच लँग्वेज झालं, ठीक आहे ना, ओक लँग्वेज झालं, रोम लँग्वेज झालं, या वेगवेगळ्या लँग्वेजेसमधून इंग्लिश बॉरोड झालेली आहे. त्याच्यामुळे आता हे जे सायलेंट वर्ड ही जी कन्सेप्ट आहे ना, ही मोस्टली त्याच लेटर्समधली आहे, त्याच लँग्वेजेसमधली आहे. ठीक आहे ना, त्याच्यामुळे हे समजणं थोडं इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही म्हणसाल की सर हे समजणार कसं, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. एखादा नवीन वर्ड आला त्या ठिकाणी तर सगळ्यात पहिले तुम्ही एकदा चूक सगळ्यांना माफ आहे, पण समजा त्यामध्ये की यार यामध्ये हा वर्ड नाही आहे किंवा या लेटरचा काही मीनिंग नाही आहे, हा वर्ड फक्त आहे त्या ठिकाणी, त्या वर्डला आपण सायलेंट वर्ड म्हणायचं. बाई समजलं ना की दॅट्स इट, मग तुम्हाला रेडी करायची. ओके, तर या ठिकाणी मी खूप सायलेंट वर्ड तुम्हाला दिलेले आहेत. यू जस्ट हॅव टू अंडरस्टँड इट. ओके, यू जस्ट हॅव टू प्रोनाऊन्स इट प्रॉपरली. ओके, बघा आता रूल नंबर 32 बघा, याच्यामध्ये सायलेंट बी बद्दल सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी ज्या वर्ड्समध्ये बी सायलेंट असतो, म्हणजे काय की बी तर असतो त्याच्यामध्ये पण त्याचा काही उच्चार करता येत नाही. उदाहरणार्थ या ठिकाणी CLIMB. आता इंडियन ॲक्सेंटमध्ये काय होतं माहिती का, इंडियन ॲक्सेंटमध्ये आपण क्लाइंब असं म्हणतो, क्लाइंब. तुम्ही म्हणाल सर ब तर आलं पण चुकीचं आहे हे प्रोनाऊन्सिएशन. इंडियामध्ये असं म्हणतो म्हणजे ते बरोबर झालं असं नाही. क्लाइंब याचं खरं प्रोनाऊन्सिएशन क्लाइम आहे. काय, क्लाइम. मग क्लाइम मध्ये ब कुठं आलं, नाही आलं ना. दॅट्स व्हॉट द सायलेंट वर्ड कॉल्ड. याला सायलेंट वर्ड म्हणतात. ठीक आहे ना, ज्या ठिकाणी बचं काही कामच नाही आहे, तुम्ही क्लाइम म्हणा. जर या ठिकाणी हा ब नसला असता ना भाई तरी वर्ड चांगला असला होता, काय झालं असतं, क्लाइम हा वर्ड आहे. मग बी या वर्डमध्ये सायलेंट आहे, समजलं ना. अजून बघा CRUMB,
बी सायलेंट आहे, याला क्रंब नाही म्हणायचं, याला क्रम म्हणायचं, क्रम. ठीक आहे, क्रम म्हणजे तुकडा. अजून बघा डम, कॉम. या बुक घेऊन घ्या, बुकमध्ये खूप असे वर्ड्स आहेत, तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे, मी तुम्हाला या बुकसोबत एक्स्ट्रा PDF सुद्धा देणार आहे ज्या लोकांनी बुक घेतलंय. आणि अजून एक गोष्ट, खूप लोक आहे की जे विसरले, बुक तर घेतलं पण त्याने PDF नाही मागितली आम्हाला. PDF मागून घ्या जे लोक बघत आहेत, ज्याच्याकडे बुक आहे. ठीक आहे, सायलेंट डी बघूया आपण. सायलेंट डी, डी जे आहे ज्या वर्ड्समध्ये डी हे सायलेंट असतं. फॉर एक्झाम्पल आता HANDKERCHIEF याचं प्रोनाऊन्सिएशन आहे हँकरचीफ, हँकरचीफ. पण याच्यामध्ये तर HAND हँड होतं सर. मग हँडचं डक आणि डक आणि बोललो तर नाही यूज करायचा. ड त्या ठिकाणी सायलेंट आहे, डचा उच्चारच नाही करायचा. मग ते हँग असं समजायचं की तो शब्द नाहीच आहे, लिहिताना लिहायचं पण उच्चार करताना असं समजायचं की तो वर्डच नाही. मग आता वाचा काय शब्द, हँकरचीफ. काय वर्ड झाला, हँकरचीफ. तर या ठिकाणी डी सायलेंट आहे. सेम लाईक सँडविच म्हणतो आपण, सँडविच खायला. सँडविच नसतं ते असतं सँडविच. काय असतं, सँडविच. डी हा सायलेंट आहे बॉस, डी हा सायलेंट आहे. आपण इंडियन ॲक्सेंटमध्ये म्हणतो, याचा अर्थ हे नाही की बरोबर आहे. ठीक आहे ना. कधीही तुम्ही UK US मध्ये जा, त्या ठिकाणी सँडविच नाही म्हणणार, सँडविच म्हणणार, सँडविच. प्रोनाऊन्सिएशन मॅटर्स बॉस. आणि तुम्हाला माहिती का, त्या ठिकाणी अरबी लोक असतात ना, आजकाल मीम वगैरे सुरू इंस्टाग्रामवर, हे लोक खूप ट्रोल होतात का. त्या जे UK US चे लोक आहेत ना, या ठिकाणी खूप ट्रोल केल्या जातात. कोणते लोक, जे अरबी आहेत, इंडियन आहेत, त्या ठिकाणी म्हटलं सँडविच म्हणसाल ना, तर समजून जातील की भाई तो कवार आहे, इसको तो कुछ आता ही नाही आहे, सँडविच का म्हणतोय. इट्स अ सँडविच. डी सायलेंट आहे. तुम्हाला माहित झालं पाहिजे याच्यामध्ये कोणता वर्ड सायलेंट आहे. सो नेक्स्ट टाइम जेव्हा सँडविच म्हणसाल ना, किंवा सँडविच खायला जायचं असेल तर सँडविच नका म्हणून सँडविच म्हणा, ड खाऊन टाका. ठीक आहे ना. नेक्स्ट बघा, वेडनसडे म्हणतो आपण, ते वेडनसडे नाही, ते वेन्सडे आहे. असं समजा डी नाहीच आहे, डी गायब आहे म्हणा. ठीक आहे, लिहिताना लिहायचं आहे, असं नाही की बाई लिहिताना मी खाऊन टाकलं, लिहिताना बरोबर लिहायचं, WEDNSDAY. पण उच्चार करताना डी नाही असं समजायचं, वेनसडे, वेन्सडे असं उच्चार प्रोनाऊन्स करायचा. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सायलेंट ई. सायलेंट ई म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल HOPE. आता बघा HOPE याला प्रोनाऊन्स होपे म्हणणार का तुम्ही, नाही. जर एखादा नवीन व्यक्ती असेल ज्याला हा वर्ड माहीत नसेल, तर त्यांना पहिले समजून घ्यायचं की भाई याला होपे नाही म्हणत, याला होप म्हणतात. आणि एकदा समजलं तर ते डोक्यामध्ये ठेवायचं. नेक्स्ट टाइम जर काय HOPE वर्ड आला तर मग त्याच्यापुढे तुम्हाला बरोबर समजता आलं पाहिजे की यार हा वर्ड आपण वाचला होता आणि याचं प्रोनाऊन्सिएशन होप आहे. ठीक आहे ना, होप आहे. ओके, समजलं. सो HOPE होप, ईचा काही मतलब नाही आहे, होप. DRIVE ड्राईव्ह नाही, ड्राईव्ह. ओके, ई सायलेंट आहे. गेव आणि पुढे राईट, साईट. तर या ठिकाणी ई हा जो वर्ड आहे ना, हा सायलेंट आहे. नेक्स्ट जी सायलेंट बघा, ज्या वर्डमध्ये जी सायलेंट आहे, शॅम्पेन हा वर्ड आहे. CHA शॅ, MP MPA पे आणि एनी न, शॅम्पेन. जीचं काही कामच नाही डॅडी आणि त्याला शॅम्पेन, तर जी सायलेंट वर्ड झाला. फॉरेन, फॉरेनमध्ये पण जी हा सायलेंट आहे. ओके, साईन, साईनमध्ये पण जीचं मतलब नाही. जी सेज ग, माहिती ना ग, या ठिकाणी ग कुठं बोलतोय आपण, बरोबर की नाही. ओके, फीन बघा, ते गाणं नाही का, फीन फीन, ते गाणं नाही का आजकाल चालतंय, त्याच्यामध्ये फीन हा वर्ड आहे तो. तर फीनमध्ये हे जी आहे ना, हे सायलेंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. सायलेंट GH, अजून एक वर्ड आहे GH. आता ज्याच्यामध्ये घ, GH सेज काय झालं, GH सेज घ झालं. ठीक आहे. आता यामध्ये कुठंच घ येत नाही बघा, THROUGH. मग थॉट म्हणतो आपण, थॉगट म्हणत नाही. ठीक आहे ना, थॉट. तर GH हा वर्ड त्या ठिकाणी सायलेंट झाला, समजलं. थ्रू, थ्रू मध्ये सुद्धा THRO, थ्रू, थ्रू हे थ्रू. ठीक आहे. DAUTER, डॉटर. आता हे असं समजायचं की हा वर्डच नाही आहे, डॉटर, बरोबर आहे, आला डॉटर. ठीक आहे. लाईट, लाईटमध्ये पण GH हा सायलेंट आहे. माईट, राईट, फाईट, वेट याच्यामध्ये सुद्धा GH सायलेंट आहे. अजून H सायलेंट वर्ड बघा, WH. आता याच्यामध्ये H व्हॉट म्हणतो आपण, तर H सेज ह, बरोबर. W सेज WAT, व्हॉट. वेन, व्हेअर, वेदर, वाय, याच्यामध्ये H हा सायलेंट आहे, Hची गरजच नाही आहे. ओके, सायलेंट H. अजून बघा HOUR, HOUR बघा, HOUR याला कसं प्रोनाऊन्स करणार, हावर नाही म्हणत, तास, 1 तास 2 तास म्हणतो ना तो, 1 hour 2 hour, तर ते आर असतं. कसं असतं,
आर, ते हावर नसतं ते, असं माणसाल तर शिव्या खासाल 4 लोकांच्या. हावर नसतं ते आर असतं. मग याच्यामध्ये एचचा काही यूजच नाही आहे. तुम्ही UOUR आर हे पण बरोबर, पण त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी एच आहे, तर ते एच सायलेंट आहे. अलॉंग विथ दॅट ऑनर, एअर, अर्ब, ठीक आहे. हर्ब नसतं, हेअर नसतं, ते एअर असतं. कोणता हेअर? या हेअरचा अर्थ उत्तराधिकारी, लक्षात ठेवा. हेअर म्हणजे हे वाला हेअर नाही, हे तर हेअर बरोबर आहे. याच्यामध्ये तर एच सायलेंट नाही आहे. HEIR हेअर म्हणजे काय? सॉरी, HEIR एअर म्हणजे काय? एअर म्हणजे उत्तराधिकारी. हिज माय एअर, हेअर नाही. समजलं? सो हे वर्ड लक्षामध्ये ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण काही सायलेंट वर्ड या ठिकाणी शिकलो. वापस मी रिकॅप करून देतो. सायलेंट वर्ड म्हणजे काय? सायलेंट वर्ड म्हणजे असे शब्द की असे लेटर्स, ठीक आहे, ज्याचा त्या ठिकाणी त्या वर्डमध्ये काही यूजच नाही आहे, प्रोनाऊन्सिएशन नाही आहे, तरी सुद्धा तो वर्ड त्या ठिकाणी आहे. याला आपण म्हणतो सायलेंट लेटर. हे वर्ड नीट समजा, शिका आणि वाचायला ट्राय करा. एकदा डोक्यातून का, म्हणून तुम्हाला म्हणतोय 10 वाचायचा एक शब्द. बुकमध्ये बघा, एक शब्द 10 वाचा. इझी, सिम्पल. ओके, एम आय क्लिअर? ठीक आहे. ज्यांच्याकडे बुक नाही, बुक घेऊन घ्या. ऑनलाईन क्लास जॉईन करायचे नंबर लगेच आहेत, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. बिलकुल लाईव्ह क्लास असतात आपले. आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. तिथं केल्याशिवाय तुम्ही जातच नाही, मला माहिती आहे. थँक्यू सो मच. विल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.